म्हणजे अमृताचं अबॉर्शन होणार हे नक्की? 100% तेही लंडनला. अमृता फक्त 23 वर्षांची आहे, विधवा, एका मुलाची आई. अशा परिस्थितीत कोण करेल तिच्याशी लग्न? वाकणीस पाथरकरांच्या वेळची गोष्ट वेगळी होती, पण आता गाठ मुख्यमंत्र्यांची, एवढं लक्षात ठेवा. आत्याबाई, माझं तेच म्हणणं आहे, कारण या प्रकरणामध्ये मला विरोधी पक्षातल्या कुठल्याही माणसाची मदत घ्यायची नाहीये. त्याला माझा ठाम विरोध आहे, पण साहेब ऐकतच नाहीये. कसं ऐकतील हो? त्यांच्या आवडत्या स्टाफने सांगितलंय ना त्यांना. त्या बाईला घराबाहेर काढायचे इतके प्रयत्न केले, पण ही बया दादच देत नाही कोणाला. मी घेऊ का तिला? अगं, मी म्हटलं होतं ना तुला, आपल्या शेजारच्या गावातली पोरगी म्हणून. हेच ती सुगंधा. अगं, काय झालं? तू का रडते बाळा? काय झालं? रखमाबाई, तुम्ही कधी आलात? बरे आहेत ना? बाई, ही सुगंधा. तुम्हाला म्हटलं होतं ना गावाहून येणार आहे, तेच ही. काय ग, राशील ना आमच्याकडे? राहीन की. लय भारी आहे तुमचं घर. रखमा मावशी, वर्षीचा नमस्कार. कसे आहे तब्येत पाणी बिनी? गावाकडे सगळं व्यवस्थित नव्हे? या कोण? नवीन पाहुणी? चिवची काळजी घेण्यासाठी आणलंय तिला. सुगंध नाव आहे तिचं. अरे वा वा, तरीच म्हणलं आजपर्यंत आला सुगंध. पाटील साहेब, आमचे साहेब आहेत ना, कलाकार आणि पत्रकार यांच्या पाठीशी कायम उभे राहतात. म्हणूनच तुमचं कौतुक म्हणून आमच्या साहेबांकडनं ही छोटीशी गिफ्ट. धन्यवाद साहेब, पण हे मी घेऊ शकत नाही. मी मगाशीच म्हटलं ना, पत्रकारिता ही माझी आवड आहे. त्यामुळे समाजात काही चुका दिसल्याच तर मी तिथे फक्त बोट ठेवतो. वा वा, आवडली तुमची उत्तर देण्याची पद्धत. एकत्र काम करायला मजा येईल. थँक्स फॉर द ऑफर सर, पण मी काम फक्त माझ्या वर्तमानपत्रासाठीच करतो. नमस्कार. कसे आहेस आपण? जानकी सांगत होते की आता समजा ठीक. मागच्या वेळी एवढा अपमान करून सुद्धा परत आलातच का तुम्ही? पोरीने एक लाच सोडली आहे, तुम्ही तरी ठेवा. हॅलो, कोण बोलतोय? आपण पत्रकार श्रेयस पाटील बोलताय ना? हो, मीच बोलतोय. मी जी बातमी सांगणार आहे ना, त्या बातमीचं नाव आहे नरसिंह किल्लेदार. बोला, आहे का वेळ? तुम्ही अजून मला भेटायची वेळ नाही सांगितली. आज, आत्ता, या इथे मागे वळून बघा. पीछे मूड. कशात? बरी आहे की. अगं, हातात चौकशी तुझी करायची. फोटोशी आहेस ना? हो. आता तुम्ही आलात ना, आता माझी काळजी करण्यासाठी अजून एक माणूस आहे. त्यामुळे मला चिंता करायचं काहीच कारण नाहीये. अगं, मी नसले तरी बी काळजी करायचं काय बी कारण नाही. जानकी आहे की तुझी काळजी घ्यायला. कोण जानकी? रखमा मावशी, तुम्ही असं करा, इथलं सगळं आटपलं ना की माझ्या खोलीत या, आपण निवांत गप्पा मारू.